हिवाळ्यामध्ये आपल्याला मिळते हरभऱ्याची अगदी छान कवळी अशी भाजी. आपण ही वर्षभर स्टोअरसुद्धा करू शकतो वाळवून. तर मी इथं हरभऱ्याची भाजी बनवते. तर मी ह्याच्यासाठी अगदी मोजकंच साहित्य वापरलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट, कच्चे शेंगदाणे आपण वापरायचे आहेत. मुगाची डाळ, तुम्ही तुरीचीही वापरू शकता. त्याचबरोबर मिरच्या आणि इथं जिरं आणि लसूण आणि जिरं आपण एकत्र कुटून घेतोय. अगदी थोडंसं जाडं भरडचं आपण इथं कुटणार आहोत, तुम्ही बघू शकाल. त्याचबरोबर आपण इथं 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि डाळ जी आहे ती भिजत टाकलेली आहे. मी हे जे शेंगदाण्याचं कूट आहे ते चॉपिंग मशीन असतं त्याच्यामध्ये कुटून घेतलेलं आहे. पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये लसूण आणि जिऱ्याची पेस्ट आपण टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर 4 ते 5 मिरच्या आपल्याला जेवढं तिखट हवं त्यानुसार तुम्ही वापरू शकता. परतून घ्यायची आहे फोडणी आणि त्याच्यामध्ये आपण ही कोवळी लुसलुशीत अशी हरभऱ्याची भाजी टाकणार आहोत. अतिशय टेस्टी आणि ही हिवाळ्यामध्ये मिळणारी भाजी. आपण ह्याला कोवळी भाजी फोडून आणायची आणि ती वाळवून स्टोअरही करून त्याचं गरगटही आपण बनवू शकतो. इथे बघू शकाल थोडी भाजी परतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये कच्च्या शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे. कच्च्या शेंगदाण्याचं कूट एवढ्यासाठी ॲड करायचं की त्याची टेस्ट अतिशय छान येते. त्याचबरोबर मी इथं भिजत टाकलेली मुगाची डाळ जी आहे ती ॲड केलेली आहे. चवीनुसार मीठ आपण टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ह्याला वाफवून छान अशी शिजवून घ्यायची आहे. अतिशय टेस्टी, तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर ह्याचा स्वाद तुम्ही घेऊ शकता आणि ह्याचा वास अतिशय छान येतो आणि एक पौष्टिक अशी ही भाजी आपल्याला हिवाळ्यामध्ये खायला अतिशय छान वाटते. तर तुम्हीही नक्की ट्राय करा. आपण ह्याला वाफ देऊन झाकून वाफ देऊन आपण ही भाजी अगदी व्यवस्थित करून घ्यायची आहे. मी थोडं याच्यामध्ये पाणी आटेपर्यंत ही भाजी बनवली कारण मला ही मुलांना डब्यामध्ये द्यायची होती. ह्याचीच तुम्ही गरगटा भाजीही करू शकता. ह्याच्यामध्येच थोडंसं पाणी जास्त घालून चांगली गरगरीत शिजवून ही भाजी बनवू शकता. आपली ही भाजी तयार आहे आणि नक्की ट्राय करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.